झेडपी एक्सप्रेस या नवीन कार्यक्रमामध्ये आपण आज आले रानमाळ्यामध्ये. आपले एक्सप्रेस रानमाळ्यामध्ये पोहोचलेले आहे. माझ्या पाठीमागे बघतोय की या ठिकाणी बरेचसे नागरिक, गावातले प्रतिष्ठित नागरिक असतील किंवा जे सर्वसामान्य असलेल्या ठिकाणी मतदार बसलेले आहेत. आपण गावामध्ये कोणाची हवा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न. पावसाचं वातावरण आहे, बाहेर पाऊस चालू आहे. या ठिकाणी सर्व मंडळी आपल्याला ठिकाणी बसलेली दिसून येत आहे. काय गावामध्ये काय वातावरण आहे, कोणाची हवा आहे? झेडपी पंचायत समितीचं इलेक्शन जोरदार सुरू आहे. सर्वांचा प्रचारही चांगला चालू आहे. काय वाटतं तुम्हाला, काय वातावरण आहे? शेळके सरांचा. कशामुळे असं वाटतं तुम्हाला? काय की आता आमच्या इथं भरपूर कामं केले आहेत ना. मशानभूमी, मंदिरांचे सभामंडप, केट्यांची, हे भरपूर कामं केलेली आहेत ना पहिले त्यांनी पाठीमागं. कामं केले पण ते कामाचा दर्जा आहे का? आता ते कामाचा आहे ना, दर्जा आहे ना, दर्जा आहे. दर्जामध्ये खूप चांगली कामं केलेली आहेत. त्याच्यामुळं सगळ्यात भारी वातावरण त्यांना इथं. गटामध्ये कोण कोण उमेदवार आहेत ते लढण्यास इच्छुक आहेत? काय नाव माहिती? आता तसे पंकज कनशे आहेत आणि हे सर पण आहेत आणि अजून काही जाहीर होतात. अजून काहींचं चाललंय तळ्यात मळ्यात. अजून कनसेंचं कसं वाटतं गावामध्ये? नाही, काय नाही, असं काही म्हणजे काही एवढं लई हे नाही वाटत. असं चालू आहे हल्ली. पण त्यांचा सरांचा उत्सव म्हणजे इकडे तरी आमच्या भागामध्ये खूप मोठं चांगलं आहे. कसं पारडं कोणाचं जड वाटतंय गावामध्ये? आज सरांचं जड वाटतं आहे. कोणत्या सरांचं? शेळके सरांचं. ठीक आहे. अजूनही या ठिकाणी काय मंडळी दिसली आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. गावामध्ये काय वातावरण राहील, कसं वाटतंय तुम्हाला? बोला. बरं, झेडपी सदस्य कसा असावा, काय सांगते? सुज्ञ असावा, जुना जाणता. सध्याचे आमदार कोण आहे माहिती का तुम्हाला? शरददादा सोनवणे. कसं आहे काम त्यांचं? काय आमच्याकडे तर काही काम नाही. काहीच नाही. झेडपीसाठी कोण कोण इच्छुक आहे, नावं माहिती का तुम्हाला? शेळके सर आणि पंकज कनशे. ही जी जागा आहे सध्याची महिलांसाठी राखीव आहे, ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. कोण महिला झाली पाहिजे, काय वाटतं? आता काय समाज सांगा ना. ठीक आहे. अजूनही काही ठिकाणी या ठिकाणी मंडळी दिसते. काय वाटतंय, कोणाची हवा आहे गावात? अहो, गावात हवा करायची काही विषय नाही. ते कायमस्वरूपी त्यांचं काम आहे. ते माननीय वल्लभ शेळके सरांच्या मिसेस स्नेहलताई शेळके. का बरं तुम्हाला त्याच असं वाटतं? त्या कारण पाठीमागची पंचवार्षिक सोडता त्याच्या अगोदरच्या पंचवार्षिकला स्नेहलताईंना जिल्हा परिषद सदस्याची संधी मिळाली होती आणि त्या संधीचं सोनं करत पहिला रानमाळा गावचा जर कायापालट जर कोणी केला असेल तर त्या स्नेहलताई शेळके आहेत. काय 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 गावाचं कामं काय? त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत आमच्या गावामध्ये रानमाळा गाव हे टोकाकडचं गाव आहे आणि त्याला कायमस्वरूपी पाण्याची टंचाई होती. त्यांनी 4 जलजीवनच्या माध्यमातून बंधारे बांधले, स्मशानभूमी केली, बरेचसे सभामंडप दिले, अनेक ठिकाणी आपले पानंद रस्ते केले. याच्यापेक्षा आणखीन काय विकास पाहिजे? आणि यालाच परत जर संधी दिली, अतिशय हुशार आणि कर्तव्यदक्ष अशा स्नेहलताई शेळके आहेत. रानमाळा गावामध्ये हवा त्यांचीच. अनुभवाला या ठिकाणी प्राधान्य असणार का? ज्यांना अनुभवच नाही जिल्हा परिषद सदस्य त्यांना अनुभव, काय प्राधान्य कोणाला राहील गावचं? बोला, तुम्हाला काय वाटतं? मला नाही बोलता येत नाही. जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, काय वाटतं? सगळे बोलतो तू. बोलण्याची इच्छा नाही. अजूनही काही मंडळ आहेत. काय वाटतंय, काय हवा कोणाची गावात? नाही, हवेचं काय नाही, पण आमच्या गावचं असं आहे का जो आमच्या गावात आत्तापर्यंत विकास झाला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे बराचसा. आणि मग आता जे पक्ष ज्यांना संधी देईन त्याच्या मागं आमचं गाव उभं राहील अशी आमच्या गावात एकंदरीत हवा आहे. कारण 2012ला स्नेहलताई, आता ज्या पटांगणामध्ये समजा स्नेहलताई आहेत, स्मिताताई आहेत, तर 2012ला स्नेहलताईंना बरेचसे मतदान झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्या उमेदवार होत्या. तर आता देखील जर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जर उमेदवार असतील तर आमचं गाव बऱ्यापैकी त्यांच्या मागे. 2 पक्ष आहेत राष्ट्रवादीचे, कोणत्या पक्षात? राष्ट्रवादी अजितदादा घड्याळ या पक्षाला आमचं हे राहील. एक ज्येष्ठ नागरिक येत आहेत. बाबा, गावात पाऊस चालू आहे. कधीपासून चालू आहे पाऊस? आता पाऊस सुरू झाला आहे गावात, कधीपासून पाऊस आहे? 8 झाले. काय शेतामध्ये काय तुमच्या? शेतामध्ये काय असंच
कांदा कुठं ऊस कुठं असं काही नाही. काय जिल्हा परिषदेमध्ये कोण उमेदवार बसलं पाहिजे काय वाटतंय? हा राजकारणाचं माहिती काय? आपले आमदार कोण आहे? हा आमदार कोण आहे काही नाही ऐकू नाही त्यांचे नाही. बरं बरं. अजूनही काय या ठिकाणी मंडळी दिसते आपल्याबरोबर. काय गावचं कसं वातावरण राहील? गावच्या वातावरणात आज तागायत स्नेहलताई शेळके तसंच वल्लभ सरांनी जे काही विकास कामं केलीत त्याला कुठल्याही आज पक्षाचा किंवा इतर कुणाचाही तोडीस तोड नाही. आणि त्यामुळं स्नेहलताई शेळकेंनी जे आज तागायत कामं केली त्याला आमच्या गावात सगळ्यांच्या सहमतीने आमचे शेळके सरांना पूर्ण पाठिंबा राहील. आणि शेळके सरांनी आज तागायत आमचे पप्पू शेठ असो किंवा इतर कुठलेही कार्यकर्ते गावातले आमचे गेले तर कधीही त्यांना 5-10 हजार रुपये कुठल्याही यात्रे कमिटीला असो किंवा कोणत्याही कार्याला असो त्यांनी आज तागायत सर्व कामं त्यांच्याच हस्ते झाली असं. शेळके सरांचा गावाचा संपर्क आहे का आता ह्या कालावधीमध्ये? हो, संपूर्ण गावाशी ते कोणत्याही सुखात दुःखात कुठल्याही दशक्रियेचं त्यांना सूचना मिळो किंवा लग्नाचं मिळो किंवा पूजेचं मिळो कुठल्याही कार्यक्रमाला ते उपस्थित असतात. सर्वांच्या सुखादुःखात असतात ते. नवीन चेहऱ्याला संधी मिळायला पाहिजे असंही काहींचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? नवीन चेहरे पण आहेत भरपूर. एका परीने एक तोडीस तोड आहेत. परंतु आता सगळ्यांच्या पूर्वी त्यांनी आज तागायत जी कामं केली त्यांना अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून जे आमच्या गावातले जे त्यांना मतदान मिळणार ते आमचं भरघोस मतदान त्यांना मिळणार कायमस्वरूपी. आणि त्याबद्दल कुठली काडीमात्र शंका नाही. त्यामुळे स्नेहलताई शेळके एकच नंबर आणि वल्लभ सर त्यांच्या माध्यमातून ते सगळं आमच्या गाव त्यांना एक मताने निवडून देईल असं आमची अपेक्षा आहे. ठीक आहे. अजूनही या ठिकाणी काय मंडळी दिसते. आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. कोणी बोलतं त्याच्यामध्ये. काय व्यवसाय काय तुमचा? नाही व्यवसाय काय करताय? शेती. काय शेतामध्ये सध्या? ऊस आहे. बरं. काय परिस्थिती ऊसाची? काय भाव? काय ऊसाला काय? ऊसाला 3255 रुपये रेट काढलेले आहे. हां. काय परवडतं का त्याच्यामध्ये शेती करायला? सध्या तर आहे परवडेबल. अजून वाढायला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. गावामध्ये पाऊस कसा झाला यावर्षी? चांगला झाला आहे. आपल्या आमदारांचं कसं काम दिसतंय गावात? इकडे आले का? निवडून आल्यापासून कधी आलते का नाही इकडे? नाही, कोणाची भेटच नाही आत्तापर्यंत. कुठल्याच कोणाकडेच भेट नाही. म्हणजे गावात कोणी येतच नाही? आमदार आलेच नाही अजून निवडून? आमदार आलेलेच नाही. जेव्हापासून निवडणूक झाली तेव्हापासून आमदार आलेलेच नाही. अजूनही काही मंडळी दिसते आपल्याबरोबर. बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बाबा नाही जाऊ दे. ते जाऊ दे. इलेश मग त्याच्यावर नका बोलू. काय वातावरण कसं आहे गावचं? ते काय बरं ढगाळ पावसाचं ढगाळ. काय पाऊस कधी सुरू झालाय? पाऊस रात्रीपासून सकाळी झाला 8:30-9 वाजता. यावर्षी कसं झालंय पाऊस? पाऊस जेमतेम झाला. पाऊस आपलं काही जास्त नाही. काय शेतात काय तुमच्या? शेतात ऊस आहे. काय व्यवसाय काय दुसरा? शेती आहे, बाकी काय नाही. शेतामध्ये चांगलं पीक कोणतं येतं गावामध्ये? या गावामध्ये म्हणजे जास्त पीक कुठलं घेतलं जातं गावात आपल्या? सोयाबीन, कांदे आणि ऊस. सोयाबीन निघलं का त्यामध्ये कांदे करायचे. यावर्षी तर कांद्याला पण भाव नाही दिसत. कांद्याला भाव नाही, सोयाबीनला नाही. कुठे डिक्लेअर केले? कांद्याचं बिकट परिस्थिती. मला वाटतं ते राजकारणाबद्दल विचारण्यापेक्षा तुम्ही हे पहिलं त्यांना हे करा. नाही, मी तुम्हाला तेच विचारतोय. हा, मी खरं काय केलं पाहिजे सरकारने? सरकारने काही सांगितलं तर काहीच करू शकत नाही. अशी नेहमीचीच हे ओरड. त्यात काही उपयोगच नाही. ऊसाचं जेमतेम बरं असतं, त्यात नाही काही भाग. पण सोयाबीन जे सरकारच्या ताब्यात आहे, सरकारच्या हातात आहे ज्या गोष्टी, ते सरकार कधीच वेळेत करीत नाही. आता सोयाबीन बघा लोकांनी काढले पण विकून नाही झाले मोकळे. अजून पण शासकीय हे नाही, पणांचं चालू नाही केलं कुठं. आमच्या तालुक्यात मागच्या वर्षी आपल्या तालुक्यात नाहीच. या जुन्नरमध्ये पारनेरमध्ये असतं ते आपले सोयाबीन घेत नाही. आणि जुन्नरमध्ये तर नव्हतेच. इथून पाठीमागाने अजूनही नाही झालेले. आणि लोक या पैशापायी दिपाळी सण हे सोयाबीन विकून मोकळे झाले. 40-39. वाघाचं काय? वाघाचं नेहमी सारखं. त्यात काय सांगू ते आता आपण सवय लावून घ्यायचं. पाठीमागून अजून काही मंडळी बोलते पण कॅमेऱ्यासमोर बोलायला कोणी तयार होत नाही. आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. कोणी बोलतंय का? काय नाही बोलायचं? काय व्यवसाय काय तुमचा? शेती. काय बिबटे आहेत का गावामध्ये? बिबटे भरपूर आहे. बरं, काय केलं पाहिजे बिबट्यांचा काय बंदोबस्त केला पाहिजे? खाली टाकली. तुम्ही कधी बिबटे बघितलं?
व्यावसायिक आहेत, दुकानं आहे स्वतः यांचं. काय दुकानामध्ये काय माल आहे आता सध्या? दुकानात काय माल आहे? दिवाळीत काय व्यवसाय झाला का नाही? किराणा आहे, हॉटेल आहे. हॉटेलचं. बरं, दिवाळी कशी गेली? दिवाळी थोडी शांत होती, एवढी नाही, म्हणजे रिस्पॉन्स नव्हता. बरं, हॉटेलमध्ये काय चहा ना दुसरं काय? चहा, वडापाव, बेळ. काय कितीला वडापाव भेटतो? 15 रुपये. दिवाळीमध्ये चांगला बिझनेस झाला का तुमचा? हो, बऱ्यापैकी जेमतेम. मार्केट कसं होतं यावेळेस? होतं असं सर्वसामान्यांच्या जरा खिशाला जळ बसेल असंच होतं. तेल वाढलेलं होतं, खोबरं वाढलेलं होतं. बाकी जे ड्रायफ्रूट आहेत ते पण वाढले होते रेट. वातावरण काय गावचं परिस्थिती काय? म्हणजे कशाबद्दल म्हणताय? नाही, आपण जे जिल्हा परिषदेची निवडणूक आता सध्या पुढं होऊ घातली आहे, बरेच जण इच्छुक आहेत. तुम्हाला याबद्दल काय माहिती आहे? नाही, सध्या तर काही अजून चित्र काही स्पष्ट नाही आहे अजून. म्हणजे उमेदवार कोण आहेत असं काही अजून माहिती नाही आहे. अजूनही या ठिकाणी काही मंडळी बोलण्याचा प्रयत्न करते, आपण पाहूयात. बरेच जण बोलण्याचं टाळत आहेत. आपण अजूनही इथं काही दिसते मंडळी, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. काय परिस्थिती आहे गावची एकंदर? जिल्हा परिषद पंचायत समितीचं जोरदार वारं वाहत आहे सगळीकडे. गावात वाहत आहे का नाही? वाहत आहे ना. बरं, काय परिस्थिती? कुणाच्या बाजूने वाहत आहे वारं? गावाचं वारं आज वाहत आहे की गावामध्ये ज्या इथून पाठीमागे जे इलेक्शन झालं त्या ज्यांची जास्त कामं झालीत त्यांच्या बाबत गावाचा कल आहे. कुणी केले कामं गावामध्ये? इथून पाठीमागे माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके यांच्या माध्यमामधून गावामध्ये बंधारे झाले, गावामध्ये सभामंडप झाले, छोटे मोठ्या रस्त्यांची कामं झाली. त्यांच्या मागे गावाचं वातावरण आहे चांगलं. कोणता बंधारा आणि कोणता रस्ता झाला? आत्ता गावाच्या ह्या 4 केट्या, आमच्या बांगरमाळा माऊलीनगर या ठिकाणी एक सभामंडप झाला, डोलीमळ्यामध्ये एक सभामंडप झाला, गावामध्ये एक झाला, म्हणजे मशानभूमी झाली. म्हणजे असे भरपूर कामं आहेत त्यांची. मग त्यांच्या पाठीमागे गावाचा कला आहे आणि त्यातून त्यांचं गावामध्ये सामाजिक कार्यामध्ये किंवा सुखदुःखामध्ये नेहमी त्यांचा सहभाग असतो आणि संपर्क पण त्यांचा गावामध्ये चांगला आहे. त्यामुळे त्यांना वातावरण चांगलं आहे. बरेच दिवस झाले त्यांना, तर म्हणजे 8-10 तरी वर्ष झाले असतील. त्यांनी जे गावामध्ये कामं केलेत सध्या, त्या कामं कसे झालेत? आता त्या कामाचा सध्या वापर होतो. उदाहरण किटी असेल तर किटीच्या शेतकऱ्यांना उपयोग होतोय का? किंवा जे बाकीचे कामं आहेत त्याचा दर्जा कसा आहे? थोडं नाही, कामं एकदम उत्कृष्ट प्रकारचे कामं आहेत. सर्व जे कामं झाल्यात ते अजून पण कामं चांगले आहेत. तर कुठल्या प्रकारची अडचण नाही असं आहे. आता बरेचसे उमेदवार रिंगणामध्ये आहेत. नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे असंही काहीचं म्हणणं आहे. नवीन चेहऱ्याकडे कसं पाहता तुम्ही? नवीन चेहऱ्याचं काम आहे पण अजून त्यांच्याकडे जनसंपर्क कमी आहे. त्यांची अजून गावामध्ये कामं नाही. ज्यांची कामं आहे, ज्यांचा संपर्क आहे त्यांच्या पाठीमागे लोक जाणारच असा विषय ना. पहिला स्मिता कंसे आलते का किंवा पंकज कंसेच्या गावामध्ये? त्यांचा पण संपर्क आता चालू आहे. ते येतात गावात, भेटतात. आता प्रत्येकाच्या उमेदवाराचं काम आहे गावामध्ये जाणं, जनसंपर्क करणं, हे प्रत्येकाचं काम आहेच. मग गाव अनुभवाला प्राधान्य देणार का? ज्यांना अनुभव नाही त्यांना? नाही, अनुभवाला ज्यांचे काम आहेत, जे संपर्कामध्ये नेहमी आहे लोक, पहिले त्यांना प्राधान्य देणार असे. जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन सध्या सुरू होत आहे. बऱ्याच उमेदवारांचा प्रचार चालू आहे. काय तुमच्यापर्यंत कुणाकुणाचा प्रचार पोहोचला आहे? आमच्याकडं पंकज कंसे आहे, शेळके सरांचा आहे, पुन्हा विश्वास डोंगरे, अशी मंडळी आहेत. कुणाचं पारडं जड वाटतं तुम्हाला सध्या तरी? त्या शेळके सरांचं वाटतं. कशामुळे असं वाटतं तुम्हाला? आता ते जुने मंडळी जाणकार आहेत आणि त्यांची कामं तशी भरपूर आहेत. तर नवीन पण इच्छुक जण बरेच आहेत. नवीन चेहऱ्याला पण संधी दिली पाहिजे ना. हां, तसं नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. पण आता लोकांचं कसं होतं, मग कामांकडे बी बघतात ना, कामं समजा आहेत आणि असं. कुठं राहता तुम्ही? आम्ही झापवाडीमध्ये राहतो. गावचं काय तुमच्या परिस्थिती आहे? गावची चांगली परिस्थिती. कोणाकडे जाईल? सर इथं अजूनही काय मंडळी दिसते? तुम्ही बोलताय? नाही, अजून या हॉटेलमध्ये बसतोय आपण. हॉटेलचे मालकसुद्धा दिसतात तिथं. बाबा, काय कसं काय चाललंय? का चालतं हॉटेल? चालतंय का चांगलं? हां, व्यवस्थित चालते. काय दिवाळीमध्ये चांगला झाला का धंदा? हां, धंदा झाला चांगला. काय हॉटेलमध्ये लोकांची काय चर्चा चालू असते? राजकारण चालू असते का? हेच असं साहेबांबद्दल, बाकीचं हे असेच राजकारण चालू असते नाही चर्चा? हां, असते चालू. काय म्हणतात तुम्ही? ऐकत असाल काय म्हणतात लोक? काय साहेबांचं थोडंसं जरा बरं वाटतंय. कोणत्या साहेबांचं? शेळके सरांचं. बरं. काय परिस्थिती काय म्हणतात लोक? चर्चा काय चालते? आहे आता त्यांचे कामगार चांगले,
त्यांचं लक्ष बी आहे गाव किंवा येऊ जाऊ असं म्हणजे असं. मग कोण निवडून आलं पाहिजे वाटतं? शेळके साहेब तर आले पाहिजे असं वाटतं. नाही, त्यांच्या मिसेस आहेत म्हणजे स्नेहलताई उभ्या आहेत. हां स्नेहलताई गावात कधी आलं किंवा शेळके सरांचं गावात येणं जण असतं का? हां येतात ना, येणं जाणं असतं. हे रानमाळ्या गावातले आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. रामदास सांगळे, शिवनेर एक्सप्रेस, रानमाळा.